आमदारांना अनेक अनुभव आहेत. प्रत्येक आमदारांना जे कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणतात आणि त्यांचे बॅनर लागतात की यांनी इतक्या कोटीचा निधी खेचून आणला. खेचून आणणं म्हणजे हा तो प्रकार असतो. म्हणजे संबंधित विभागाचा एखादा OSD त्याचा PA आमदारांच्या PAशी बरोबर संपर्क करतो आणि कोणी आमदाराला वाटतं की आपल्या मतदारसंघामध्ये काही कोट्यावधीची कामं आली पाहिजे. त्या लालसेपोटी काही आमदार त्यांच्या जाळ्यात फसतात. पण मग आता आमच्यासारखे कफल्लक जे असतील त्याच्याकडे द्यायला पैसेच नसतील काही एवढी कॅश, तर मग त्यांना त्यांची कामं होत नाहीत. मग ज्यावेळेस पेपरमध्ये बातम्या येतात, रेशो ठरतो की विकास कामे खेचून आणणारा सर्वात सक्षम आमदार कोण, तर एखादा आमदार सो 1000 कोटी रुपये आणले, हा काहीच नाही आणले, तर यानं काही दिलेच नाही तर आणणार कसं. त्याच्यामुळे खालून दक्षिणा देत देत वरपर्यंत ते जात असेल तर त्याला कुठेतरी खालीच चाप लागला पाहिजे. याच्यामुळे काय होतं, संबंधित विभाग बदनाम होतो, संबंधित मंत्री बदनाम होतात आणि त्यामुळे सरकारची प्रतिमा बदनाम होते. तर ही एक सिस्टीम आहे, या सिस्टीमला चाप लागेल एवढं मात्र नाही.